चाललो आहे मानकापूरला. आज कायम बहिणीला सरप्राईज देतोय स्वातीला. आज खास सरप्राईज भाऊजींसाठी. चला तर आहो आलेत कामावरनं आणि ते आल्या आल्यास लगे आम्ही चाललोय. तर बघूया भाऊजी सरप्राईज होतात का नाही. चला चाललोय आपण मानकापूरला चाललो आहे. चाललोय आम्ही चाललो आहे आंबोटीकडे. आमचा बब्या पण खूप एक्साइट आहे जाण्यासाठी. चला आम्ही चाललोय. ताईंना वगैरे फोनच नाही केला. त्यांना सांगायचं होतं पण भाऊजींनी काही फोन दिला नाही, त्यामुळं सांगायचं काही झालेलं नाही आहे. तर आता फायनली चाललोय. बघूया घरी आहेत का कुठं गेलेत ते. अजून आम्हाला आयडिया वगैरे काही नाही आहे. चाललोय म्हटल्यावर गाडीला पण थोडंसं काहीतरी घालावं लागते. बघा आता तेल घातलं. फुल काढायला तू दाखव बघा. बघा. आणि आता फुल काढायला बघा. तर फायनली आम्ही आत्ता सध्या तरी अंकली पुलापर्यंत आलो आहे. आणि ही आहे आपली कृष्णामाई. तुम्ही बघू शकता खूप दिवस झाले पाणी कमी काय येते हा विचार आम्ही करत होतो, पण नदीतच पाणी आटलं आहे म्हटल्यावर घरात तरी कुठून पाणी येणार नाही का. पूरमध्ये आलेलो आहे आम्ही अशा रीतीने. अजून आम्हाला जायला थोडा वेळ आहे. बघा इथं ट्रॉफिक कायम असं खूप सारी गर्दी असते इथं. चला आता तरी रस्ता मोकळा दिसायला, पण इकडच्या साईडला तुम्ही वाहने बघू शकताय. गर्दी तर आहेच. इकडेही आहे पुढं वाहने कसे आडवे तिडवे येतात, त्यामुळे थोडंसं सांभाळून ड्रायव्हिंग करावं लागतंय. कधी जयसिंगपूरमध्ये आलात तर हे ठिकाण तुम्ही पाहिलंय का नक्की कमेंट करा. आणि बघा रोडची कामे चालू असल्यामुळे ही रोडला एवढी सारी वाहने एवढी सारी गर्दी बघू शकत नाही. बघा इथेही नंबर लागले आहेत आणि त्यात ॲक्सिडेंटचे चान्सेस खूप जास्त असतात. आता तुम्ही खूप दिवस झाले म्हणत होता की ताई तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकता, कोठे शिकत होता. हे सगळं मला सांगावं नाही लागणार. आता मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतेच. बघा हे आहे यड्रावमधील शरद इन्स्टिट्यूट कॉलेज, जिथे मी शिकायचे. तर तुम्हाला दाखवते. थांबाच थोड्याच वेळात ते कॉलेज येईल. बघा हे आहे माझं कॉलेज, म्हणजे होतं जेव्हा मी या कॉलेजमध्ये शिकायचे. हे होतं माझं कॉलेज. तर फायनल आम्ही इचलकरंजी क्रॉस केलेली आहे. अशा रीतीने मानकापूरच्या वरदविनायक मंदिराच्या तिथे आम्ही आलेलो आहोत आत्ता सध्या. आता थोड्याच वेळात आपली पंचगंगा नदीही येईल, तेही तुम्हाला मी दाखवते. तर गावाच्या खूपच जवळ आलो आहे आम्ही. बघा ही आहे पंचगंगा नदी आणि नदीला खूप सारे पाणी आहे तुम्ही बघू शकता. त्यामुळे इकडं काय पाण्याची टंचाई नाही आहे. आपल्या इकडेच आहे, कर्नाटकात नाही आहे टंचाई. तर आम्ही थांबलो आहे भाऊजींसाठी केक घेण्यासाठी. तर हे म्हणत आहेत तुम्हाला चॅनलवरती तर खूप बघतो, रिअलमध्ये पहिल्यांदाच बघतो आहे. त्यांनी आम्हाला चहाचा खूप आग्रह केला आणि हे आंबुत्यांची पाहुणेच आहेत. तर आम्हाला दिले त्यांनी कोल्ड्रिंक्सचं, चहा नको म्हणताना. तर आता आम्ही जाणार आहे. केक तर फायनली घेतला आहे. केक आता तुम्हाला तिथेच जाऊन बघायला मिळेल, कारण केकचा शूट तर मी इथं काही नाही घेतला. आणि आहो बघा आमची किती खुश आहेत, कारण आहोंना एवढं खुश केव्हा असतात माहिती आहे का. आहो एवढं खुश जेव्हा कोणाला तरी न सांगता आहोंना खूप सरप्राईज द्यायचं असतं. तर बघा आज पण ताईंना पण माहीत नाही आहे आणि भाऊजींना पण माहीत नाही आहे. तर त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन आपण रेकॉर्ड करूया. चला आता आम्ही आलो आहे, जस्ट घर समोरच आहे. बघा जस्ट सीन भाऊजींच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन. बरोबर टायमात इचलकरंजीत थांबलेला. घेतलेले बरोबर एकदा झाले म्हणून दुसऱ्यांदा फसणार नाही. मला माहिती होतं बरोबर बरोबर झाले. इचलकरंजीत थांबलेला आम्ही. इचलकरंजी आता कायम आंबू कुठे म्हणले की नाही आम्ही देतो म्हणून देतात. आणि 3-4 वेळा विचारलं आंबूला फोन काय दिलं तिला काय काम आणि भाऊजी मोबाईलला आता फोन लावलो पहिला. तुझ्या मोबाईल फोन लावलं नको म्हणलं, भाऊजी मोबाईल फोन लावला म्हणलं, भाऊजीने उचललंय. मग परत तुला फोन केलो तेव्हा थांबल्या कुठं म्हटल्या रस्त्याने त्या बागेकडे जाते.
म्हणून यांच्याकडे सगळं काढून घेतलेलं मी दुपारी. आज काय पण येणार सरपंच कुठे जाईल तिथे जाऊन द्यायची म्हणजे. आणि भाऊजीकडे दिली म्हणणार, भाऊजीनेच विचारा म्हणलं कुठं आहे. मग सांगितलं असं गिरायक आले हे आले. गाडीचा आवाज आलाय भैया आज यायला वाटतं गाडीवर जात जात लावतो थांबा फोन म्हटले. त्याने काय म्हटले चांगले टर्फला चालल्यात म्हटलं टर्फला नाही म्हटलं तू इकडच यायला वाटतं बहुतेक म्हटलेलं. बरोबर किती वेळा फोन दिवसात घ्यायचा येतच नाही, एक तर सकाळी नाही तर संध्याकाळी येते. छान सरप्राईज तुला छान. तुम्हाला सरप्राईज देतो चला आता. तर भाऊजी आम्हाला सरप्राईज देतो म्हणून घेऊन चालल्यात. माझं बड्डेचं रिटर्न गिफ्ट तुम्हाला देतो चला म्हणून. आता चला म्हणतात काहीतरी बाहेरच खाऊन येऊ, घरी काय नको बनवत बसायला. तर चला आपण बाहेरच जाऊया असं भाऊजी म्हणत होते. तर चला आता आम्ही चाललो आहे. कुठं चाललो आहे ते तर माहीत नाही आहे, भाऊजींनी सांगितलं नुसतंच चला. तर चला बघा हे गणपती बाप्पांच्या मूर्तीचं काम चालू आहे इथं. तर आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये, भाऊजीने आणलं आम्हाला हॉटेलमध्ये. तर ही बघा आमची टिल्ली पिल्ली. आणि फायनली आम्ही ऑर्डर दिली आहे आणि आम्ही वेटिंगला बसलो इथं बघू. तर आम्ही आलेलो हॉटेलमध्ये बाहेर जेवण्यासाठी आणि इथं आम्ही घेतलेलं मस्त असं जेवण तुम्ही बघू शकताय. काही जणांनी अंडा करी घेतलेलं आणि आम्ही शाकाहारी घेतलेलं. मस्त असं जेवणाचं ताट. आणि त्यानंतर घरी आल्यावरती भाऊजींचा मस्तपैकी आम्हाला करायचा होता बर्थडे सेलिब्रेट आणि त्यासाठीच आम्ही केक आणलेला. बघा हा केक. डबल आयुष्य होते तुम्हाला. 1 2 3 स्टार्ट करू नको. फोटो नाही घ्यायचा. सांगते फोटो झाले की शेजात नुसतं व्हिडिओ ना. हां माणसांच्या कमतरतेमुळे सरकारने ती जबाबदारी आपल्या हातात घेतलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. फोटो काढायला राहिला की हॅलो. कापू काय? birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. dear Bauji. Happy birthday to you. व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद जर बघायचा असेल ना तुम्हाला तर असे छोटे छोटे सरप्राईज देत चला. कारण व्यक्तीचा चेहऱ्यावरचा आनंद हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे छोटे छोटे सरप्राईज असेच आयुष्यात देत चला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला कोणी सरप्राईज दिले की नाही आणि तुम्ही कोणाला दिले की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. ते आता त्याच एकच केक हातात धरून खाणं नाही करणार नाही आणि सगळं डसवून ठेवायला. तर छान असं बड्डे सेलिब्रेशन झाले आणि आम्हाला सकाळी लवकर जायचं आहे. त्यामुळे बघा सगळ्यांच्या असं छान अशा गप्पा चालल्या आहेत. तर आता चालू आहे झोपायची तयारी कारण सकाळी आम्हाला जायचं आहे लवकर. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. तर आता आम्ही चाललो आहे फायनली सकाळ झाली आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या घरी. तर बाय बाय.